कुठे ना कुठेतरी जायचंय, आयुष्य एन्जॉय करायचंय, पण त्यासाठी पाहिजे आपल्याकडे परफेक्ट ट्रॅव्हल कन्सल्टंट. कंडिशनला असं आहे की 95% माझं इंटरनॅशनल आहे आणि डोमेस्टिक थोडं लिमिटेड आहे. पॅसेंजरच्या पासपोर्टवर बाकीच्या 29 लोकांचे व्हिसा स्टॅम्प होते. माणसाच्या पासपोर्टवर स्टॅम्प होता, त्याचा पासपोर्ट हरवला. अरे बापरे. त्या एअरपोर्टवर इतकी पळापळी की 30 पॅसेंजर एक इकडे पळतोय, एक तिकडे पळतोय, एक इकडे पळतोय. फायनली करणार त्याच्यामध्ये काहीतरी वेडवाकडं झालं, दिलं सोडून. तर दिस इज नॉट द वे टू हँडल अ ट्रॅव्हल कंपनी. नमस्कार, MLA टॉक शो मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. आफ्टर कोविड तुम्ही बऱ्याच रील्स पाहत असाल की बऱ्याचशा ट्रॅव्हल्स रिलेटेड रील्स खूप व्हायरल होत आहेत आणि प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी जायचंय, आयुष्य एन्जॉय करायचंय, पण त्यासाठी पाहिजे आपल्याकडे परफेक्ट ट्रॅव्हल कन्सल्टंट. आजच्या आपल्या गेस्ट आहेत ज्या ट्रॅव्हलर्स डेस्टिनेशनच्या फाउंडर आणि डायरेक्टर आहेत, श्वेता वाळुंजकर. मनापासून धन्यवाद, तुम्ही इथं आलात आणि आज आमच्या टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तर ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये करिअर करावं असं तुम्हाला का वाटलं? मी जेव्हा म्हणजे आफ्टर 12th जेव्हा एज्युकेशन घ्यायचं पुढचं चाललं होतं, तर तेव्हा मला सगळे जे नॉर्मल कोर्सेस होते ते तर होतेच माझ्याकडे ऑप्शन्स, बट मला काहीतरी वेगळं करायचं होतं. तर मी ते कोर्सेस थोडे सर्च करत होते. त्याच्यामध्ये मला एक कोर्स सापडला विच वॉज डिग्री इन हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट. तर मला हा कोर्स थोडासा वेगळा वाटला की समथिंग रिलेटेड टू क्विझिन पण आहे, फूड पण आहे आणि ट्रॅव्हल पण आहे. तर मग म्हणून मी आय थॉट ऑफ गिव्हिंग इट अ ट्राय. वाव. सो तुमची पहिली सुरुवात कशी झाली? पहिली ट्रिप तुम्हाला नक्कीच आठवत असेल, तर ती ट्रिप तुम्ही जेव्हा अरेंज करत होता तेव्हा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आले? ऑनेस्टली स्पीकिंग म्हणजे एकदमच टुरिझम मध्ये गेल्यानंतर पहिला मी ट्रिप्स नाही अरेंज केल्या. माझा डिग्री झाल्यानंतर मग मी टुरिझम मध्ये गेले. स्टार्टिंगला मी एक 4 years अप्रॉक्सिमेटली एक्सपिरियन्स घेतला नॉर्मल ट्रॅव्हल कंपनीजमध्ये. तिथे माझे प्रमोशन्स वगैरे झाले आणि मग प्रमोशन झाल्यानंतर मग वेन आय कन्सिव्ड माय चाइल्ड, तर तेव्हा मी माझी कंपनी स्वतःची स्टार्ट केली. तर स्टार्ट केल्यानंतर मग माझे फ्रेंड्स आणि रिलेटिव्स जे होते त्यांचा इथे मेजर रोल आला की तूच तुझं कंपनी स्टार्ट केली ना, तू माझी बुकिंग करून. तर मग जेव्हा मी जॉब करत होते तेव्हा एक्सपोजर तर मिळालेला भरपूर मला. त्याच्यामुळे मग मी ट्रिप्स इंडिव्हिज्युअली हँडल करायला चालू केल्या. बट स्टार्टिंग मी डोमेस्टिक मधून केलं की टूर्स विद इन इंडिया आणि मग मी इंटरनॅशनल स्टार्ट केलं. बट आत्ताच्या कंडिशनला असं आहे की 95% माझं इंटरनॅशनल आहे आणि डोमेस्टिक थोडं लिमिटेड आहे. तर याच्यामध्ये चॅलेंजेस म्हणजे असं चॅलेंजेस असे येतात की फर्स्ट इज सेल्सच मला चॅलेंज आलेलं आहे. म्हणजे की नवीन स्टार्ट केले म्हणजे क्लायंट माइंडसेट असा असतो की अरे यार हिने नवीन स्टार्ट केले, माहित नाही ऑन टूर जाऊन काय एक्सपिरियन्स येईल. तर हा मेजर चॅलेंज होता. बट फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजमुळे हा चॅलेंज ऑलमोस्ट नील झालेला आहे आता. 13 वर्षाची जर्नी, खूप मोठी जर्नी आहे ही. तर तुला ह्या जर्नीमध्ये एखादा फनी किस्सा आठवतो का? फनी तर भरपूर आहेत. माझी एक ग्रुप ट्रिप होती बाकूची आणि हे आहे लॉकडाऊनच्या पहिला. तर तेव्हा कसं असायचं, बाकू इज अ सिटी इन अझरबैजान कंट्री. बाकू हे कॅपिटल आहे आणि अझरबैजान ही एक कंट्री आहे. तर खूप सुंदर आहे, अजून लेस एक्सप्लोर्ड आहे ही कंट्री. तर झालं असं की आधी कसं असायचं, जेव्हा आम्ही ग्रुप्स करतो तर तेव्हा सगळे जेवढे लोक ग्रुपमध्ये आहेत त्या सर्वांचा विजा एका माणसाच्याच पासपोर्टवर स्टॅम्प्ड असायचा. आणि ही 30 पॅसेंजरचा हा ग्रुप होता. एका पॅसेंजरच्या पासपोर्टवर बाकीच्या 29 लोकांचे विजा स्टॅम्प्ड होते. हा. आणि ह्यांची फ्लाईट होती पुणे टू दिल्ली आणि दिल्ली टू बाकू, बाकू टू दिल्ली, दिल्ली टू पुणे. तर ही लोक दिल्लीपर्यंत पोहोचले. दिल्लीपर्यंत थांबले. अप्रॉक्सिमेटली तिथे 4 hours हॉल्ट होता. ज्या माणसाच्या
पासपोर्टवर स्टॅम्प होता, त्याचा पासपोर्ट हरवला. अरे बापरे. त्या एअरपोर्टवर इतकी पळापळी की 30 पॅसेंजर एक इकडे पळतोय, एक तिकडे पळतोय, एक इकडे पळतोय. फायनली जाऊन त्यांचं जे लगेज जे चेक करायचं होतं त्याच्या जे मशीन असतं त्या मशीनच्या खाली पासपोर्ट पडलेला मिळाला. तर फनी म्हणजे असं की मी इथे घाबरली आहे त्यांच्यासाठी की 30 लोकांचं आता काय होणार. आणि ते लोक म्हणजे खूप चिल्ड आउट होते की नाही मॅडम, मी सारखं फोन करत होते त्यांना की काय झालं, मिळाला का पासपोर्ट, काय झालं, मिळालं. तर ते म्हणे नाही मॅडम तुम्ही टेन्शन नका घेऊ, रात्रीचे काहीतरी 11:30 वाजलेले, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही एन्जॉय करतो, यू जस्ट चिल. नंतर वाटलं की हे लाईफ मध्ये टेन्शन घेऊन खरंच उपयोग नाहीये. बट हा किस्सा आठवल्यावर गुजबम्स येतात. अरे बापरे. हो बरोबर, आपण इथं राहून तिथल्या सिच्युएशनवर कंट्रोल नाही करू शकत. आणि स्पेशली दिल्लीमध्ये एअरपोर्टवर कोण माझी हेल्प करणार. बरोबर. तर त्यामुळे हा फनी पण होता आणि थोडस गुजबम्स देणारा पण एक्सपिरियन्स आहे. सो तुमच्या मते एक यशस्वी टूर प्लॅनर बनण्यासाठी काय आवश्यक असतं? सक्सेसफुल व्हायला ऑनेस्टली स्पीकिंग ह्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठी जी गोष्ट आहे विच इज पेशन्स. पेशन्स लागते, कन्सिस्टन्सी लागते. नाही असं की मी आज म्हणले की बाबा मी माझ्या फॅमिली, आजकाल हे खूप नवीन ट्रेंड आहे की लोक फॅमिली सोबत जातात, 2-3 हॉलिडेज करून येतात, अरे हा मला ट्रॅव्हल कंपनी ओपन करायची, तर ट्रॅव्हल कंपनी ओपन करतात, 4-5 बुकिंग्स करणार, त्याच्यामध्ये काहीतरी वेडवाकडं झालं, दिलं सोडून. तर दिस इज नॉट द वे टू हँडल अ ट्रॅव्हल कंपनी. पेशन्स खूप लागतो कारण प्रत्येक क्लायंटचा माइंडसेट वेगळा असतो आणि त्याला त्या सिच्युएशन मध्ये हँडल करणं इज अ टास्क. तर ती एक गोष्ट आहे. आपण कितीही ट्रॅव्हल प्लॅनिंग केलं तरी पण काही ना काही गडबड होऊ शकते. तर तुमची काय त्याच्याबद्दल बॅकअप प्लॅन्स असतात? मी ते मॅम ऍक्च्युली कसं आहे ना, मी फक्त तेच डेस्टिनेशन्स करते ज्या डेस्टिनेशन्सला माझे लोकल टीम्स आहेत. की उद्या काहीही करून जर तिथे ऑन टूर काहीतरी प्रॉब्लेम आला तर माझी टीम क्विकली ते जाऊन हँडल करू शकते. म्हणून मी तेच डेस्टिनेशन करते. तुम्ही आज माझ्याकडे आला, एखादी कंट्री मागितली, मी त्या कंट्रीमध्ये माझे फॉर लोकल टीम्स नाही आहेत, तर आय विल स्ट्रेट अवे टेल यू नाही मॅम मी हे करू नाही शकत कारण माझं इथं तेवढा होल्ड नाही. ज्या कंट्रीज मध्ये माझे टीम्स आहेत किंवा डोमेस्टिकला ज्या ठिकाणी माझे टीम्स आहेत मी तेच डेस्टिनेशन करणार कारण प्रत्येक ठिकाणी मी फिजिकली नाही जाऊ शकत. त्यामुळे खूप छान. तुमचे जरी बॅकअप प्लॅन्स असतील तरी पण एखादी अशी अनएक्सपेक्टेड सिच्युएशन येत असेल तर तुम्ही ती कशी हँडल करता? ती हँडल करायला मला माझी टीमचीच गरज लागते कारण मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचा तिथं आहे पेशन्स. की काही क्लायंट्स असे असतात की म्हणजे तिथे क्लायमॅटिकली जरी काही घडलं तर ते सगळं तुमच्यावर टाकतात की यू आर द रिझन बिहाइंड दिस. आता पाऊस पडला त्याच्यात माझा कंट्रोल नाही ना, तर मी नाही ते हँडल करू शकत. तर पहिला तर हँडलिंग द क्लायंट पेशंटली आणि मग त्याच्यातून टीम सोबत कोऑर्डिनेट करून की यातून मार्ग कोणता काढता. तर हे आम्ही इंटरनल कोऑर्डिनेशन करून होऊन जातं. ओके. तुम्हाला बरेचसे चांगले फीडबॅक्स आले असतील, तर काय फीडबॅक्स येतात तुम्हाला? नाही म्हणजे लोक लिहितात, ऑनेस्टली सांगू 100 लोक जातात ना, मी 100 लोकांना जर पाठवलं तर 100ला विचारते की प्लीज शेअर अ रायटिंग फीडबॅक. त्याच्यातली देतात 10, बाकीचे 90 आर लिस्ट बॉदर्ड. आता शेवटी हॉलिडेवरून आल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या कामी लागून जातं, त्यांना टाइम नाही मिळत किंवा काही लोकांना इंटरेस्ट नसतो फीडबॅक द्यायला. बट दे आर व्हेरी नाईस इनफ की ऍटलीस्ट फोनवर सांगतात की टूर खूप छान होती. बट 10 लोक जे देतात ते खरंच खूप छान लिहितात की म्हणजे ते माझ्या नेचरवर लिहितील किंवा मग ऑन टूर कसं हँडल केलं ते सगळं लिहितील. त्यामुळे वेगवेगळ्या टाइप्सचे फीडबॅक्स आलेले आहेत. हो, आणि लिहितात सुद्धा क्लायंट्स खूप छान. म्हणजे एक रिसेंटली माझा एक रिव्ह्यू होता, त्याच्यामध्ये त्या क्लायंटनी ऑलमोस्ट 2-3 मंथ्सनी लिहिला रिव्ह्यू. तो माझ्यासाठी एक सरप्राईज होता. बट द वे तिने लिहिला तो खूप सुंदर होता की म्हणजे
वाचत म्हणजे दिवसातून 3-4 वेळा तरी मी वाचलाच तो. खूप छान, खूप छान लिहिला होता. सो हे जे फीडबॅक्स असतात ते आपल्या मोटिवेशनचं रिझन असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे 100 लोक ते वापस रिटेन होत आहेत, त्यातच त्यांचं सॅटिस्फॅक्शन आहे. ते वापस रिटेन होत आहेत, प्लस ते अजून जाऊन रेफरन्सेस देतात. त्याच्यातच म्हणजे आय फील की आय एम ग्रेटफुल फॉर इट. सो खूप छान तुम्ही आज इन्फॉर्मेशन देत आहेत. एक छोटासा क्विक रॅपिड फायर राऊंड तुमच्यासोबत खेळूया. तर तुम्हाला क्विक एकच माहिती सांगायची. तुम्ही आतापर्यंत राहिलेले सर्वात विचित्र निवासस्थान म्हणजे होमस्टे असतो ना, तर तुम्हाला असं कुठला होमस्टे असं वाटलं? टेंट्स. मी जेव्हा टुरिझम मध्ये नव्हते तेव्हा मी गेले होते एका कॅम्पिंग साठी, आणि टेंट्स मध्ये राहिलेलं जे मला बिलकुल नाही आवडलं. तुम्हाला अनुभवलेला सर्वात मजेदार भाषा अडथळाचा क्षण कुठला होता? युरोपियन कंट्रीजच्या ऍक्सेंट बरोबर. 2 वाक्य ते बोलणार, 3ऱ्या वाक्याला मी सॉरी. मला हे 2-3 महिने हा प्रश्न खूप थोडस डिफिकल्ट गेलेला आहे. ओके. सो जर तुम्हाला बॅग भरा आणि प्रवासाला निघा असं म्हणलं तर तुम्ही कुठल्या 3 गोष्टी घ्याल? माझे कपडे, पासपोर्ट आणि ट्रॅव्हल कार्ड्स. ओके. पुढचा अजून जास्त फनी क्वेश्चन असेल तुमच्यासाठी की तुमच्या प्रवासाकडून मिळालेली सर्वात विचित्र विनंती कोणती होती? विचित्र विनंती? अरे एक मॉलदीव्सला गेलेले क्लायंट्स आहेत. मे मध्ये मी जनरली रेकमेंड नाही करत की तुम्ही मॉलदीव्सला जा. बीच डेस्टिनेशन आहे, हिटेड अप भरपूर राहतं. तर ते गेले, तरी मी अरेंजमेंट्स करून दिले. पहिल्या दिवशी गेल्या त्या दिवशी पडला पाऊस, आणि मग ते मला फोन करून म्हणतायत, अरे तुम्ही तर म्हणले होते इथे खूप गरमी आहे, इथे तर पाऊस पडला, तुम्ही मला आता 1 नाईटचा रिफंड द्या. तर आता मी म्हणजे काय बोलू त्यांना, म्हणजे मी कन्व्हिन्स कसं करू, म्हणजे त्याच्यावर मला थोडं ते फनी वाटलं, बट नंतर मला ती हँडल करावी लागली ती सिच्युएशन. सो आता अपकमिंग तुमचे कुठले टूर्स आहेत? आता अपकमिंग माझी दुबईची एक ग्रुप टूर आहे, आणि बाकी सगळे जे आहेत ते आम्ही कस्टमाइज्ड बेसिसवरच डील करतो. तुम्ही लेडीज स्पेशल टूर्स पण घेऊन जातात? येस. माझी आत्ताच रिसेंटली एक लेडीजची ग्रुप झालेली आहे विच वॉज फॉर दुबई, प्लस एक सिनियर सिटीजन्सची पण दुबईची टूर झालेली आहे. खूप छान. आज तुमच्याशी बोलून मला खूप आनंद झाला. तुम्ही खरंच ट्रॅव्हल्स लव्हर्ससाठी तुमच्याशी बोलणं, तुमचं ऐकणं हे पर्वणी असणार आहे निश्चितच. सो थँक्यू, तुम्ही आज इथं आलात आणि आमच्याशी गप्पा मारला. थँक्यू मॅम. थँक्यू.